पहिला चेंडू आणि फटकावलेला आहे आणि आउट आउट आहे. दुसरा बॉल उत्कृष्ट टाकलेले आहेत आणि दिलीप चंदे यांनी चा निर्णय उत्कृष्ट आहे, त्यामुळे तो खेळाडू आऊट झालेला आहे. त्यांनी त्याला बाद डिक्लेअर केलेले. दुसरा फलंदाज आलेला आहे आणि दुसरा फलंदाज सुद्धा बाद आणि नो बॉल आहे. नो बॉल टाकलेला आहे, त्यामुळे वाईड आऊट नाहीये. आणि आऊट झालेला आहे. चा चान्स असणार आहे गोलंदाजाला. आता हॅट्रिक झालेली आहे. चार बॉल 4 विकेट आणि हा पण आऊट होण्याच्या मार्गावर होता. नो बॉल असल्यामुळे वाचलेला आहे. आणि फटकवलेला चेंडू आणि पुन्हा 2 धावा आहेत. 2 धावा डिक्लेअर. लास्ट बॉल आहे. 6 धावा झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये. दोन धावा दिलेले आहेत. 8 धावा झालेल्या आहेत 5 बॉल मध्ये आणि पुन्हा 1 रन डिक्लेअर आहे. म्हणजे एकूण 9 रन झालेले आहेत पहिल्या ओव्हर मध्ये आणि या ओव्हर मध्ये सेकंड लास्ट ओव्हर मध्ये 8 रनची गरज आहे. 6 बॉलला 8 धावांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पहिला चेंडू आणि 1 आणि दुसरी धाव पण पूर्ण केलेली आहे. चार बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. चार बॉलला 3 धावांची गरज आहे. 4 बॉलला 3 धावांची गरज आहे. पुन्हा 9 बॉल टाकलेले आहेत. 4 बॉलला 2 रन. आउट नाही. 1 रन डिक्लेअर असणार आहे. 1 रन डिक्लेअर आहे त्या ठिकाणी. 3 बॉलला 1 रन धावांची गरज आहे आणि बॅटिंग करणारी संघ हा विजयी झालेला आहे. न्यू स्टँडर्ड